So let's we try to start the topic. The topic is understanding harmony in the self. So as we know that harmony is required in four levels. One for self, second for family, third for society, and the fourth for nature. So out of that four things, as we know that these four levels where actually that harmony is required. So let's we start to begin the first level, which is nothing but harmony in self. म्हणजे आपल्यामध्ये असलेला संवाद, सुसंवाद किंवा व्यवस्था. The harmony among all the activities of self result into the state of continuous happiness. The continuous happiness is our ultimate aim. It is our ultimate goal. And the first sentence says that the harmony among all activities of self. आपल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये जर हार्मोनी असेल, then definitely what the result we get it, we will be in the state of continuous happiness. म्हणजे आपण कंटिन्युअस आनंदी राहू शकतो. But now today we have to discuss about what are the activities of a self. म्हणजे त्या सेल्फच्या ऍक्टिव्हिटी काय असल्या पाहिजेत किंवा काय असतात आणि त्याच्यामध्ये आपण हार्मोनी कशी प्रोड्यूस करू शकतो किंवा हाऊ वी कॅन मेंटेन द हार्मोनी इन सेल्फ. That things we have to discuss in this session is there. So first thing is that what are the activities of the self is there. The if I try to ask this question to yourself, what are the activities of a self? I say that self. Now you know that the difference between self and body. I don't want that the activities of a body. Am I right? आता activities of a body म्हणलं तर मी काय म्हणेल, that sleeping, walking, jumping, eating, speaking, these are the activities of a body. Am I right? But the activities of a self म्हणलेला आहे मी इथं. The activities of the self. So there are the few activities of the selves are there. That activities of selves can be seen in terms of desire, thought, and that expectation. बरोबर आहे. म्हणजे आपले इच्छा, विचार आणि एक्सपेक्टेशन म्हणजे आशा. या तीन गोष्टीमध्ये या आईची ऍक्टिव्हिटी डिवाइड केली जाऊ शकते. सो सी दॅट once again I will repeat, what are the activities of the self? The activities of the self can be seen in terms of desire, ichha, thought, vichar, and expectation, asha. Get it my point? Now what is mean by this desire? The desire is the activity of imagining. Desire म्हणजे इच्छा. आपण ज्या काही इच्छा आपल्या मनामध्ये बाळगतो, म्हणजे आपण काहीतरी इमॅजिन केलेलं असतं. गेट इट माय पॉइंट? सपोज आता मला आईस्क्रीम खावं असं वाटतंय, ही माझी एक इच्छा आहे. मग लगेचच आपल्या पुढं काय इमॅजिन होतं की बाबा आईस्क्रीमचा कोण असेल, काय कपमध्ये असेल, हे सगळं इमॅजिन होत असतंय. म्हणजे हे इमॅजिनेशनचं एक माध्यम आहे. इट्स अ डिझायर. Once we start to desire means we are actually starting to imagining about the desire is there. So that imagining is the very important process here. You are making an image in the self. आता ज्यावेळेस मी आईस्क्रीम खायची इच्छा सांगितले, म्हणजे मी काहीतरी इमॅजिन केलंय. कारण यापूर्वी मी कधीतरी आईस्क्रीम खाल्लेलं, असं नाहीये की आईस्क्रीम हे मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम येत आहे. ज्यावेळेस मी फर्स्ट टाइम आईस्क्रीमला घेऊन येतोय माझ्या आयुष्यामध्ये, त्यावेळेस आपलं इमॅजिनेशन होणार नाही. परंतु याच्यापूर्वी तशा बऱ्याच वेळेस गोष्टी घडलेल्या आहेत. आईस्क्रीम खाण्याची प्रोसेस बऱ्याच वेळेस झालेली आहे. म्हणजे त्या अँगलनं माझं इमॅजिनेशन चालू झालं. आपल्याला मिळणारा अँगल जो आहे हा प्री कंडिशनवरती डिपेंड आहे. म्हणजे याच्यापूर्वी त्या घटना आपल्या आयुष्यामध्ये झालेल्या आहेत, त्यामुळं आपण इमॅजिन करू शकतो. गेट इट माय पॉइंट? तेच अगदी नवीन बालकाला जर विचारलं, ज्याला आईस्क्रीम हा पदार्थच माहित नाहीये, तर तो इमॅजिन करू शकत नाहीये. पण ज्याला ज्या गोष्टी माहित आहेत, ज्या गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा अनुभवायला मिळालेल्या आहेत, त्याच्याबद्दलच आपण काय करू शकतो,
इमॅजिन करू शकतो. गेट इट माय पॉइंट. Desire is in the form of an image which we have created within. Now desire म्हणजे काय बघा, इच्छा म्हणजे काय बघा. द डिझायर इज द ऍक्टिव्हिटी ऑफ इमॅजिनिंग. यू आर मेकिंग अन इमेज इन द सेल्फ. आपण आपल्यामध्ये काहीतरी इमेज तयार करत असतोय. डिझायर इज इन द फॉर्म ऑफ इमेज, आणि त्या इमेज थ्रू आपण काय करत असतोय, आपली इच्छा पूर्ण करण्याचं स्वप्न बघत असतोय. विच वी हॅव क्रिएटेड विदिन, जे आपल्यामध्ये तयार झालेलं आहे. सो दिस इज कॉल्ड एज द डिझायर. नाउ द थॉट, विचार. ठीक आहे. मग आता विचार पण आपल्याला इमॅजिन करायला, आता इमॅजिन करण्यासाठीचा पहिला मुद्दा झाला तो म्हणजे डिझायर. आता दुसरा मुद्दा येतोय तो म्हणजे काय येतोय, थॉट, विचार. आता ज्या वेळेस मला आईस्क्रीम खाण्याची इच्छा होते, त्यामुळे मला माहित आहे की माझा विचार काय झाला पाहिजे, की मला कुठं गेलं पाहिजे, किती रुपयाचं आईस्क्रीम पाहिजे, ते सगळे विचार झाले. मग ते कसलं पाहिजे, कोणतं पाहिजे, किती पाहिजे, हा माझा विचार झाला. द थॉट इज द पॉवर ऑफ ऍक्टिव्हिटी. Thought is the power of an activity of analyzing based on comparing various possibilities to fulfill your desire. म्हणजे जे काही माझे विचार, जे काही माझी इच्छा आहे, ती मला कंप्लीट करण्यासाठी मला काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं केलं पाहिजे, याचा जो काय प्रोग्राम आपल्या स्वतःमध्ये असतो, त्याला म्हणायचं थॉट, त्याला म्हणायचं विचार. So that's why we can define the thought is the power of activity of analyzing based on comparing various possibilities to fulfill your desire. म्हणजे भरपूर साऱ्या पॉसिबिलिटीज आहेत. बरोबर आहे. आता जसं की मला आईस्क्रीम खायचं आहे, मग मी कुठं गेलं पाहिजे. आता 3 ठिकाणी आईस्क्रीम मिळतंय, पण मी कुठं जवळ गेलं, कुठला रूट माझ्यासाठी सोपा आहे, की कुठून गेलं पाहिजे, कसं गेलं पाहिजे, काय आणलं पाहिजे, कसं माझी जी काही डिझायर आहे ती फुलफिल केलं पाहिजे. या सगळ्या प्रोग्राम जो आतमध्ये आपल्या स्वतःमध्ये जो चाललेला आहे, त्याला म्हणायचं थॉट. पण आईस्क्रीम खायची जी इच्छा आहे त्याला काय म्हणणार आहे आपण, इट्स अ डिझायर. एक्सपेक्टेशन. Expectation is the power of activity of selecting best or testing on testing. आता ते टेस्टिंगचं स्पेलिंग थोडंसं तिथे हे झालेलं आहे बघा. ठीक आहे. एक्सपेक्टेशन म्हणजे त्यानंतर मग माझं एक्सपेक्टेशन काय आहे, किंवा मी ज्यावेळेस आईस्क्रीम खाल्लं तर ते मला काय आनंद, कसा फील झाला पाहिजे मला, ते म्हणजे आपण आनंदी झालं पाहिजे. त्यानंतर त्याची टेस्ट कशी असली पाहिजे, हे जे काय आहे हे सगळं आपल्या आतमध्ये ज्या चाललेल्या गोष्टी आहेत, याला काय म्हणणार आपण, एक्सपेक्टेशन. मला वाटतं या 3 गोष्टी ज्याच्यातून आपण कंटिन्युअस इमॅजिन, आता ही ज्या काही 3 गोष्टी आहेत त्या आपल्यामध्ये कंटिन्युअस चालू असतात. जर तुम्ही थोडंसं शांत डोळे झाकून बसला तरी देखील या ज्या गोष्टी आहेत त्या कंटिन्युअस चालू असतात. डिझायर, थॉट आणि एक्सपेक्टेशन, या 3 गोष्टी ज्याच्या थ्रू आपण इमॅजिनेशन करू शकतो, या आपल्या माइंडमध्ये सतत कंटिन्युअस मध्ये ते चालू असतात. असं कोण आहे का की ज्याला वाटतंय की या 3 गोष्टी माझ्या बंद आहेत? नॉट एट ऑल. लक्षात येते. ज्यावेळेस आपण डीप स्लीप मध्ये असेल, डीप स्लीप म्हणतोय हा, स्लीप वेगळी, डीप स्लीप मध्ये म्हणजे शांत झोपलेलो असेल, त्याच वेळेस मला वाटतंय याचं हे जरा थोडं कुठंतरी स्टॉप झालेलं असेल. अदरवाईज जरी आपण झोपलो असेल तरी या ऍक्टिव्हिटी ह्या चालू असतात, कुठं ना कुठं तरी त्या आपल्या ब्रेन मध्ये कार्यरत असतात. गेट इट माय पॉइंट. So all of you please concentrate towards these 3 points, because these 3 points are very important to understand the harmony in self. आपल्यामधले हार्मोनी अंडरस्टँड करण्यासाठी या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक आहे डिझायर, दुसरा आहे थॉट आणि तिसरा आहे दॅट एक्सपेक्टेशन. ओके. सो दीज ऍक्टिव्हिटीज टुगेदर कॉन्स्टिट्यूट इमॅजिनेशन. तर इमॅजिनेशन जे म्हणतो आपण, कल्पना शक्ती, बरोबर आहे. इमॅजिनेशनला काय म्हणणार आहे आपण, द कल्पना शक्ती. हे जे काय आहे या 3 गोष्टी मधून आपली इमॅजिनेशन हे बनत असते किंवा तयार होत असते. गेट इट माय पॉइंट. सो प्लीज ट्राय टू क्लिअर द डेफिनेशन ऑफ दीज 3 पॉइंट्स, डिझायर, थॉट
अँड दॅट एक्सपेक्टेशन. अजून एक एक्झाम्पल वाटलं तर मी तुम्हाला समजून देऊ शकतो. सपोज आत्ता मला चहा प्यायची इच्छा झालेली आहे. आता ज्यावेळेस मी म्हणेल की माझी चहा प्यायची इच्छा झालेली आहे, म्हणजे माझं डिझायर आहे, आय वॉन्ट अ कप ऑफ टी. म्हणजे मला एक कप चहा पाहिजे, हे माझं डिझायर झालेलं आहे. मग त्याच्यानुसार थॉट काय चालू होईल, ऍक्टिव्हिटी काय चालू होईल, मग तो चहा कुठे मिळेल. सपोज तो स्वतःला बनवायचा असेल तर आपल्याला किचनमध्ये जावं लागेल. मग त्याच्यासाठी मला काय काय लागेल, ते उपलब्ध आहेत का, ते कुठं आहे, त्याची प्रोसेस काय आहे, ते आपल्याला बनवता येईल का. हे हे जे काय चालू झालं आपल्या मनामध्ये, ते झालं थॉट. आणि दॅट एक्सपेक्टेशन म्हणजे काय, किंवा तो जो काही बनलेला चहा आहे, तो मला फुलफिल करू शकेल किंवा मला हॅपी फीलिंग देऊ शकेल का, का तो बॅड फीलिंग देऊ शकेल, हे त्याच्याकडून मिळणारं एक्सपेक्टेशन. म्हणजे चहा पिल्यानंतर मी आनंदी होणार आहे की नाही, हे झालं आपलं स्वतःकडूनचं एक्सपेक्टेशन. आर यू क्लिअर माय पॉइंट? सो दीज आर द 3 पॉइंट्स फ्रॉम विच वी हॅव ट्राय टू बिल्ड अप अवर इमॅजिनेशन. कारण ज्यावेळेस मला चहा प्यायची इच्छा झालेली आहे, त्यावेळेस मी इमॅजिन केलेलं आहे की चहा कप लक्षात येतंय, त्याची प्रोसेस, त्यानंतर ते ते मला मिळणं, ते मी पिणं आणि त्या पिल्यानंतरचा जो काही माझा फीलिंग आहे, हे जे काय झालेलं आहे या तिन्ही गोष्टीमुळे, डिझायर, थॉट आणि एक्सपेक्टेशनमुळं, तर त्या तिन्ही गोष्टींना मिळून आपण काय म्हणणार आहोत, इट्स इमॅजिनेशन, इट्स अवर इमॅजिनेशन. गेट इट माय पॉइंट? सो द पॉसिबल सोर्सेस ऑफ इमॅजिनेशन. आता बघा आपल्याला इमॅजिनेशन हे कोणकोणत्या गोष्टीमधून मिळत असते. तर पहिली गोष्ट आहे प्री कंडिशनिंग. प्री कंडिशनिंग म्हणजे काय, की दिस इज माय बिलीफ, द नोशन्स और अझम्पशन्स विदाउट नोईंग. म्हणजे काय, की जो काही आता मी जे म्हणलं की बाबा मला आईस्क्रीम खाण्याची इच्छा झालेली आहे, बरोबर आहे. मग ते ते आपल्याला काय, की बाबा हे माझा एक विश्वास आहे की मला आईस्क्रीम खायला मिळालंच पाहिजे. ते मला म्हणजे ते ते चांगलं असेल, वाईट असेल, शरीरासाठी चांगलं असेल, हे काय आपण त्याचा विचार करत नाही. एकदा इच्छा झाली, की ती आपण फुलफिल करायच्या पाठीमागं लागतो. लक्षात येतंय? म्हणजे प्री कंडिशनिंग म्हणजे विदाऊट नोइंग वेदर this desire is actually required for ourselves or not, we are trying to fulfill it, we call it a preconditioning. म्हणजे अशा कितीतरी इच्छा आपल्या मनामध्ये होत असतात, परंतु त्या सर्व इच्छा आपल्यासाठी चांगल्या आहेत का नाहीत याचा विचार न करता आपण त्या फुलफिल करण्याचा प्रयत्न करत असतो, आणि त्या प्रोसेसला म्हणलं जातं इट्स अ प्रीकंडिशनिंग. Get it my point? So this is that's why here I say that the dominating source of imagination, आणि मी तर म्हणेल की 90% आपली इमॅजिनेशन ही प्री कंडिशन बेस्ड असते. ही बिलीफ वरती असते, विश्वासावरती असते, नोशन्स वरती आहे, और अझम्पशन बेस्ड आहे, परंतु त्याला नोईंगचा टच नाहीये. And because of that, I think we already discussed in the previous session, when our activity is based or our assumption is based on without knowing, then definitely our activity and the fulfillment process will be wrong. And that's here that word it comes, it's a preconditioning. जर आपली ऍक्टिव्हिटी, जर आपली डिझायर जर विदाउट नोईंग बेस्ड असेल, जर आपलं अझम्पशन हे विदाउट नोईंग बेस्ड असेल, तर डेफिनेटली we will have to face the some kinds of a problems in our life is that. So this preconditioning is very dangerous. म्हणजे काय, की मी याच्या अगोदर पण सांगितलं, एखाद्या मित्राने तुम्हाला सांगितलं की इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा विषय अवघड आहे, आपण अज्युम करून टाकलं अवघड आहे. नो, दिस इज, ज्यावेळेस आपण ते फिक्स केलं की हा विषय अवघड आहे, इट इज टोटली बेस्ड ऑन प्री कंडिशनिंग, कारण त्याला आपण नोईंगचा टच दिलेला नाहीये. हे फक्त आणि फक्त एका विश्वासावरती, कोणीतरी काहीतरी सांगितलं याच्यावरती आपण इमॅजिन करायला स्टार्ट केलं की तो विषय अवघड आहे. आणि एखादा अवघड विषय जर कोणी तुम्हाला सांगितलं की तो विषय फार सोपा आहे, तर लगेच आपण पण त्यानुसार इमॅजिन करायला चालू करतो की खरंच तो विषय सोपा आहे. गेट इट माय पॉइंट?
It means that our all means for all human being, the 90% imagination is totally based on without knowing, and this is the wrong. This is the wrong method is there. But the preconditioning is one of the source of imagination. The preconditioning is one of the source of imagination is there. Try to understand this problem is there, or this thing is there. Get it my point? आता या प्रीकंडिशनिंग वरती जर बोलायचं झालं तर मी असं म्हणेल की एखादी एक्स व्यक्ती ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट सांगते आणि त्या गोष्टीवरती आपण त्वरित विश्वास ठेवतो, त्याला म्हणायचं प्रीकंडिशनिंग. कारण तिथं आपण विचार केलेला नाहीये की त्यानं जी सांगितलेली गोष्ट आहे ती खरी आहे, ती खोटी आहे, ती एक्सपेरिमेंटली व्हॅलिडेट आहे का नाही, ते नॅचरल ऍक्सेप्टेबल आहे का नाही, या गोष्टीचा विचार न करता आहे अशी त्यानं सांगितलेली गोष्ट ऍक्सेप्ट करणं म्हणजे त्याला म्हणायचं प्रीकंडिशनिंग. कारण त्याला काय, इट वी दिस थिंग्स वी अज्युम विदाउट नोईंग दिस. सो दिस इज कॉल्ड एज अ प्रीकंडिशनिंग. सेकंड थिंग इज दॅट द सेन्सेशन. सेन्सेशन थ्रू सुद्धा आपण इमॅजिनेशन करू शकतो. The sensation is the information we get from the body through our 5 sense organs: sound, touch, sight, taste and the smell. Get it? म्हणजे एखादा कानावरती जर आपला आवाज पडला तर आपण सांगू शकतो, इमॅजिन करू शकतो किंवा तिथं काहीतरी प्रोग्राम चालू आहे. एखादा रडण्याचा आवाज आला आपल्या कानावरती, आपण तिथं सांगू शकतो की कोणतरी तिथं रडतंय. लक्षात येतंय? किंवा आपल्या बॉडीला, स्किनला काहीतरी गरम पदार्थ आपल्याला लागला, आपण म्हणून सेन्सेशन आपलं चालू होत आहे बघा. तिथं इमॅजिन करू शकतो की अरे खरं काहीतरी गरम आपल्या जवळ आलेला आहे. लक्षात येतंय? काहीतरी आपल्याला कशा तरी सुगंध आला, आपण म्हणू शकतो की कशाच तरी सुगंध येतोय, मग तो सेंट असेल, ते उदबत्तीचा सुगंध असेल किंवा एखाद्या ॲटमचा जो काय पदार्थ बनवलेला असतो त्या पदार्थाचा सुगंध असेल. किंवा आपण टेस्ट थ्रू सुद्धा इमॅजिनेशन करू शकतो किंवा आपण जो खाल्लेला आहे तो ॲटम कसा आहे तो. लक्षात येतंय? सो इमॅजिनेशनचा हा एक दुसरा सोर्स आहे, तो म्हणजे आपण म्हणतोय सेन्सेशन. आणि तिसरा जो आहे तो नॅचरल ऍक्सेप्टन्स. आता दुसऱ्याच्या बाबतीमध्ये जरी बोलायचं झालं तरी बघा की पहिल्या कंडिशन मध्ये मी काय म्हणलं, पहिल्या सोर्स बद्दल मी काय म्हणलं की आपलं 90% इमॅजिनेशन हे विदाउट अननोईंग असतं, म्हणजे प्री कंडिशनिंग बेस असतं. आणि त्याच्यानंतर राहिलेले 7-8%, 90% तर संपलेलं आहे, आता राहिलेले 7-8% जे आहे ते इमॅजिनेशन आपलं सेन्सेशन वरती असतं. परंतु सेन्सेशन वरती सुद्धा असलेलं इमॅजिनेशन हे मे बी और मे नॉट बी ट्रू असू शकतं. म्हणजे कसं, तुम्हाला मी एक्झाम्पल देऊन पटवून ठेवू शकतो बघा. सपोज आपल्या कानावरती रडण्याचा आवाज आला तर आपण काय साधारण काय इमॅजिनेशन करू शकतो बघा. काय इमॅजिनेशन आपलं काय, आपल्यामध्ये काय विचार येतील सांगा मला. किंवा कोणतरी रडतंय, पण कोणतरी रडतंय याचा अर्थ आपण तो आवाज रडण्यासाठी याच्यापूर्वी भरपूर वेळेस ऐकलेला आहे, म्हणून आपण तसं इमॅजिन करतोय. पण मी जर आता तुम्हाला म्हणलं की जो तुमच्या कानावरती रडण्याचा आवाज पडतोय तो एक रडण्याची मिमिक्री करतोय, म्हणजे खरं कसं रडता येईल याची तो मिमिक्री करतोय किंवा तो तशा प्रकारे रडण्याचा प्रयत्न करतोय, ऍक्च्युली त्याला कुठलंही दुःख झालेलं नाहीये. मग आता काय म्हणतात, तुमचं जे काही इमॅजिनेशन जे आहे हे सेन्सेशन बेस वरती कधी खरं असू शकतंय, मे बी और मे नॉट बी, इट विल बी ट्रू. लक्षात येतोय मी काय म्हणतोय ते. सो दिस इज द पॉइंट. परंतु प्री कंडिशन मध्ये जे काही इमॅजिनेशन होणार आहे ते टोटली रॉंग असणार आहे, कारण ते विदाउट नोईंग असणार आहे. सेन्सेशन मध्ये जे इमॅजिनेशन असणार आहे, मग ते जे काही 5 सेन्सर आहेत आपले त्याच्यानुसार जे इमॅजिनेशन असणार आहे, जसं मी आता एक एक्झाम्पल सांगितलं, त्याच्यावरून ती जी काही कंडिशन असणार आहे ती खरी असेलच किंवा खरी असू शकते किंवा नसू शकते. इट्स डिपेंड्स.
गेट इट माय पॉइंट. म्हणजे इथं जर तुम्ही या 2 पॉइंटला जर बघितलं तर या 2 पॉइंटवरून तुमच्या एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की आपलं इमॅजिनेशन हे प्री कंडिशन नसलं पाहिजे, कारण ते विदाउट नोईंग आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर ती इमॅजिनेशन सेन्सेशनच्या माध्यमातून असेल तर ते व्हॅलिडेट केलं पाहिजे, ते व्हेरीफाईड केले पाहिजे, तर ते आपल्याला खरं आहे की खोटं आहे किंवा ते चांगलं आहे का वाईट आहे ते समजू शकतं. पण तिसरी गोष्ट अशी आहे की नॅचरल ऍक्सेप्टन्स वरती सुद्धा आपण इमॅजिनेशन करू शकतो. आणि नॅचरल ऍक्सेप्टन्सनं जर इमॅजिनेशन जर केलं तर ती सेल्फ व्हेरीफाईड असणार आहे. अँड दिस विल बी अवर इनर व्हॉइस, ते आतून आलेलं असणार आहे आणि ते 100% खरं असू शकतं इमॅजिनेशन. You get it my point? So in this way, these are the three sources through which we can imagine. We can start to imagine. These are the possible sources of imagination. आता नॅचरल ऍक्सेप्टन्सला मी काय म्हणलेलं आहे, इट्स अ इनर व्हॉइस, तो आतून आलेला व्हॉइस आहे. और कॉन्शियसनेस, सेल्फ व्हेरिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ आवर नॅचरल ऍक्सेप्टन्स. म्हणजे ॲज अ ह्युमन बिईंग वी हॅव टू हेल्प अदर्स. बरोबर आहे. आता हे ज्यावेळेस मी म्हणतो की वी हॅव टू हेल्प टू द सोसायटी किंवा वी हॅव टू हेल्प टू द अदर ह्युमन बिईंग्स, तर तो आतून व्हॉइस आलेला, ते नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे. लक्षात आहे, लक्षात येत आहे. आणि ज्यावेळेस आपण ते आतून आलेलं की मला समाजासाठी काहीतरी करायचंय, ते आतून आलेला व्हॉइस आहे. जबरदस्तीने ते समाजकार्य होणार नाहीये, ते आतून यावं लागणार आहे. त्यावेळेस आपण मग समाजासाठी आपल्याला काय करता येईल, काय कोणत्या माध्यमातून करता येईल ते इमॅजिन करायला स्टार्ट करणार आहे आपण. लक्षात येत आहे. मग कोणाला वाटेल की मी पॉलिटिक्स जॉईन केलं पाहिजे, कोणाला वाटेल की मी समाजसेवक राहिला पाहिजे, कोणाला वाटेल की मी ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून सर्व लोकांना मदत केली पाहिजे. ते आतून आलेलं इनर व्हॉइस असणार आहे तो आपला. गेट इट माय पॉइंट. आणि त्यामधून केलेलं इमॅजिनेशन जे आहे इट विल बी हेल्पफुल फॉर आवर कंटिन्युअस हॅपीनेस. कारण या तिन्ही इमॅजिनेशनच्या मागे पुन्हा एक व्हॅलिड और फॅक्ट आहे, ते म्हणजे आपल्याला मिळणारं, स्वतःला मिळणारं आनंद, कंटिन्युअस आनंद. त्याच्यातून आपल्याला आपण ह्या गोष्टी शिकणार आहे. कारण आपलं इमॅजिनेशन कसं आहे याच्यावरती आपला हॅपीनेस ठरणार आहे. जशा प्रकारे मी सांगितलं की द प्री कंडिशन बेस्ड आपलं इमॅजिनेशन असेल तर डेफिनेटली आपल्याला प्रॉब्लेम फेस करावे लागणार आहे. सेन्सेशन वरती असेल तर ते डिपेंड्स करणार आहे की ते खरं आहे का खोटं आहे, किंवा ते मे बी और मे नॉट बी, इट विल बी ट्रू. बट द नॅचरल ऍक्सेप्टन्स वरती असेल तर डेफिनेटली इट विल बी व्हेरीफाईड थ्रू आवर सेल्फ. म्हणजे जे आपण व्हेरीफाईड केलेलं असणार आहे आणि ते तो इनर व्हॉइस असणार आहे, तो नॅचरल ऍक्सेप्टन्स असणार आहे, अँड इट विल बी ट्रू. Get it my point? So what you have to understand from this slide, you have to just understand these are three possible conditions, the three possible sources of imagination. One is the preconditioning, other is the sensation, and the third one is the natural acceptance. Okay, so let's we go to the next slide. Now try to just check it what the slide is there. आता जर ही स्लाइड जर तुम्ही बघितली तर भरपूर गोष्टी तुम्हाला दिसतील, हरकत नाही. म्हणजे लगेचच इमॅजिन करू नका की की ही स्लाइड फार डिफिकल्ट आहे अंडरस्टँडसाठी. लेट मी ट्राय टू एक्सप्लेन दिस थिंग्स अँड देन यू विल come to that conclusion here. So the source of motivation of our imagination, okay, and its implication. आता जर आपण बघितलं तर आपल्या सेल्फ साठीच्या ज्या काही 3 ऍक्टिव्हिटीज आपण जे म्हणतो, तर त्या 3 ऍक्टिव्हिटीज कोणत्या असणार आहेत? इट्स अ डिझायर, थॉट अँड दॅट एक्सपेक्टेशन. And as we know that when we say that human being, definitely it is the coexistence of a self, my, and the body, means we say that it's a sharing. And there is always that information sharing between I, means my, and the body. That I will decide the thing and the body will work accordingly. This is the thing is that. Okay. Now don't think about that the other thing is there. So here I just say only the 3
activities of that I, desire, thought, expectation, and self and body, there should be that information exchange. Okay. Now once, आता जर इथं मी एक एक डिझायर लक्षात घेतो की आता मला माझी इच्छा आहे की चहा पिण्याची इच्छा आहे, तर डेफिनेटली त्याच्यानुसार माझा थॉट असणार आहे, म्हणजे त्याच्यानुसार माझे विचार असणार आहेत आणि त्याच्यानुसार माझी बॉडी मुवमेंट असणार आहे आणि त्या झालेल्या बॉडी मुवमेंटनुसार माझं एक्सपेक्टेशन असणार आहे. म्हणजे एकदा आपली इच्छा झाली की आपण इमॅजिनेशनला स्टार्ट झालो. त्याच्यानुसार आपला थॉट असणार आहे. चहा पिण्याची इच्छा झाली, आता त्याच्यानुसार त्याचे विचार आले. कप आला, त्यामध्ये चहा आला, त्यानंतर त्याची प्रोसेस आली, त्याच्यामध्ये किती शुगर पाहिजे, कसा पाहिजे, कशी टेस्ट पाहिजे, हे त्याचं इमॅजिनेशन स्टार्ट झालं. लक्षात येतंय? मग ते इट इज नथिंग बट द कंटेंट ऑफ इमॅजिनेशन, कल्पनाशीलता की वस्तू. इट्स अ डिझायर, थॉट. बरोबर आहे? अँड दॅट एक्सपेक्टेशन म्हणजे त्याच्या त्या विचारानुसार आपल्या बॉडीची मुवमेंट होणार आहे आणि त्या बॉडीच्या मुवमेंटनुसार आपले एक्सपेक्टेशन फुलफिल होणार आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपण चहा पिणार आहे त्यानुसार आपल्याला एकतर आनंद होऊ शकतो किंवा एकतर दुःख होऊ शकतो. गेट इट माय पॉइंट? सो दीज आर द 3 ऍक्टिव्हिटीज ऑफ आय. पण आता जे काय तुम्हाला विचार करायचा आहे, म्हणजे ज्यावेळेस आपली डिझायर, थॉट आणि एक्सपेक्टेशन पासून इमॅजिनेशन चालू होईल, ते इमॅजिनेशन हे आपलं बिहेवियर किंवा वर्कमध्ये रूपांतर होणार आहे. म्हणजे ज्यावेळेस मी चहा पिण्याची इच्छा आहे माझी, त्याच्यानुसार माझे विचार झालेले आहेत, त्याच्यानुसार बॉडीला माझे काही सिग्नल्स गेलेले आहेत, त्यानुसार माझं बिहेवियर किंवा वर्क चालू झालेलं आहे आणि माझं एक्सपेक्टेशन त्यानुसार बनणार आहे. बरोबर आहे? म्हणजे जे काही आपलं इमॅजिनेशन असणार आहे, जी काय आपली कल्पनाशीलता असणार आहे, त्यानुसार माझ्या बॉडीची मुवमेंट असणार आहे. गेट इट माय पॉइंट? मग याच्यावरून 3 गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत, की हे जे काय आपलं कंटेंट ऑफ इमॅजिनेशन जे आहे, जे काय आपलं इमॅजिनेशन बनलेलं आहे, मग हे इमॅजिनेशन आपलं प्री कंडिशन बेस्ड आहे का? म्हणजे ते विदाउट नोईंग आहे का? की फक्त कोणीतरी सांगितलं की बाबा हा विषय अवघड आहे, त्याच्यावरती आपलं इमॅजिनेशन चालू झालेलं आहे. असं काय आहे का? किंवा ते सेन्सेशन बेस्ड आहे का? की मी ते कानांना ऐकलंय, स्वतः फील केलंय, ते सेन्सेशन बेस्ड आहे का? का ते नॅचरली एक्सेप्टन्स आहे? या 3 गोष्टीवरती आपल्याला भर द्यायचा आहे. मी जे तुम्हाला सांगितलं, द सोर्सेस ऑफ द imaginations, total 3 sources are there, possibility of sources. One is the preconditioning, इथं 1 नंबर दिलेला तुम्हाला दिसेल बघा. दुसरा आहे तो सेन्सेशन असणार आहे आणि तिसरा जो आहे तो काय असणार आहे, इट्स अ नॅचरल ऍक्सेप्टन्स, सेल्फ व्हेरिफिकेशन. तर आतापर्यंत जेवढ्या 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या म्हणजे इमॅजिनेशन हे प्री कंडिशन बेस्ड, इमॅजिनेशन हे सेन्सेशन बेस्ड आणि इमॅजिनेशन हे नॅचरल ऍक्सेप्टन्स बेस्ड. तर याच्यामध्ये एवढं सांगण्यावरून तरी तुम्हाला ऍटलिस्ट लक्षात आलं असेल की आपलं इमॅजिनेशन हे प्री कंडिशन बेस्ड नसलं पाहिजे. आपलं इमॅजिनेशन हे सेन्सेशन बेस्ड सुद्धा नसलं पाहिजे. तर आपलं जे काय 100% इमॅजिनेशन जे आहे हे नॅचरल ऍक्सेप्टन्स बेस्ड असलं पाहिजे. आर यू गेट इट माय पॉइंट? तर या वरती आता आपण स्वतःला प्रश्न विचारायचे आहे आणि त्याच्या थ्रू आपली जी काही प्रत्येक ऍक्टिव्हिटी आहे, कारण मी जे सांगितलंय, कारण आपली प्रत्येक ऍक्टिव्हिटी ही आपण ठरवलेल्या इमॅजिन बेस्ड असणार आहे. लक्षात आहे? कारण ही इमॅजिनेशन हे आपलं बिहेवियर आणि हे आपलं वर्क डिसाईड करणार आहे. जर आपलं बिहेवियर जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल, आपलं वर्क जर चांगलं ठेवायचं असेल, तर याचाच अर्थ आपलं इमॅजिनेशन चांगलं पाहिजे आणि ज्यावेळेस इमॅजिनेशन चांगलं पाहिजे, याचाच अर्थ ते आपलं इमॅजिनेशन हे प्री कंडिशन बेस्ड नसलं पाहिजे. ते आपलं इमॅजिनेशन हे सेन्सेशन बेस्ड नसलं पाहिजे. ते इमॅजिनेशन बेस्ड हे नॅचरल ऍक्सेप्टन्स वरती पाहिजे. तर आपलं इमॅजिनेशन हे चांगलं असू शकतं आणि जर आपलं इमॅजिनेशन हे चांगलं असलं तर आपलं बिहेवियर सुद्धा ते इट्स नॅचरली ऍक्सेप्टेड. So that point I want to discuss here now. Get it my point? So let me go to the next point, or before that let me try to explain that the
द वन पॉइंट हिअर. आता जसं मी 2 एक्झाम्पल सांगितले. एक एक्झाम्पल सांगितलं, की मला आईस्क्रीम खाण्याची इच्छा आहे. दुसरं एक्झाम्पल सांगितलं, मी चहा पिण्याची इच्छा आहे. लक्षात द्या. आता तिसरी गोष्ट जर सांगायची झाली, तर त्याच्यावरून मी तुम्हाला नॅचरल ॲक्सेप्टन्स पण मी समजून देऊ शकतो. आता सपोज आपल्याला असं सांगण्यात आलं, आपल्याला एका गोष्टीमध्ये आपण फेल झालेलो आहे. असं एक लक्षात घ्या, कोणतीही एक गोष्ट असेल. कोणती तरी आपली एक ॲक्टिव्हिटी असेल आणि आपण त्याच्यामध्ये फेल झालेलो आहे आणि ते जे काही आपण फेल झालेलो आहे, त्या फेलचं रिझन असं सांगण्यात आलेलं आहे, की तुमचा जो मित्र आहे, त्या मित्रामुळं तुम्ही फेल झालेला आहात. असं सांगण्यात आलेलं आहे. आता ज्यावेळेस आपण असं सांगण्यात आलेलं आहे, त्याच्यानुसार जर आपण आपलं इमॅजिनेशन चालू केलं, की आपला मित्र हा दुश्मन आहे. त्यानं स्वतःचा सूड काढून घेतलेला आहे आपल्याकडून. मग हे जे काही आपल्यामध्ये जो काही थॉट चालू झाला, बघा, ज्यावेळेस आपल्याला सांगण्यात आलं, की आपल्या मित्रामुळं आपण एका गोष्टीमध्ये फेल झालेलो आहे. हे आपल्याला नुसतं सांगण्यावरून आपलं जर प्री कंडिशन बेस्ड जर इमॅजिनेशन चालू झालं, तर ते इमॅजिनेशन हे असं असू शकतंय, की तो आपला दुश्मन आहे, त्यानं कुठलातरी सूड काढला किंवा त्यानं या गोष्टीसाठी आपल्याला फेल केलं. हे प्री कंडिशन बेस्ड आहे. परंतु ते व्हॅलिडच नसणार आहे. कारण ते आपण ते सांगण्याच्या विथआऊट नोईंग बेस्ड वी आर ट्राइंग टू थिंकिंग. आणि ज्यावेळेस आपण आपलं इमॅजिनेशन हे प्री कंडिशन बेस्ड चालू झालं, तर आपलं बिहेवियर कसं असणार आहे बघा. ज्या क्षणाला आपल्याला कळेल, की आपण जे फेल झालेलो आहे, ते आपल्या मित्रामुळं झालेलो आहे, त्यावेळेस आपण आपलं बिहेवियर असं असणार, की त्यावेळेसपासून आपण मित्राचा तिरस्कार करायला चालू करणार. त्यावेळेस पासून आपण मित्रानं कोणतीही चांगली गोष्ट करू द्या, ती आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आढळून येणार किंवा आपला त्याच्यावरती विश्वास बसणार नाही. बिहेवियर चालू झालं. कारण आपलं इमॅजिनेशनच हे प्री कंडिशन बेस्ड आहे. पण आता तुम्ही थोडंसं विचार करा, जर ते सांगितलेली गोष्ट खरी नसेल, तर आपलं बिहेवियर चुकीचं झालं का नाही? आपलं त्या मित्राबरोबरचं बिहेवियर हे टोटली चुकीचं झालेलं आहे. कारण त्यानं काहीही न केलं, तरी फक्त सांगण्यावरून आपण आपलं बिहेवियर चेंज केलेलं आहे. म्हणजे आपलं जे काही प्री कंडिशन बेस्ड बिहेवियर असणार आहे, ते रॉंगच असणार आहे. कारण आपण स्वतः व्हेरिफाय केलेलं नाहीये. लक्षात येतंय? सो दिस इज द पॉइंट. मग आता जर ते सेन्सेशन बेस्ड वरती असेल, म्हणजे कुणीतरी सांगितलंय, त्याच्यावरती आपण विश्वास ठेवलाय आणि त्याच्यानुसार आपलं बिहेवियर असणार आहे, ते पण रॉंग असणार आहे. पण जर ते खरंच आपण नॅचरली ॲक्सेप्टन्स लेव्हलवरती जाऊन जर ते आपला फेल होण्याचं कारण जर हुडकलं, तर डेफिनेटली त्यानुसार जे आपलं बिहेवियर असणार आहे, ते बिहेवियर हे योग्यच असणार आहे. आता ते कसं सांगतो तुम्हाला. आता ज्या गोष्टीमध्ये आपण फेल झालोय, ते खरंच आपण एक रूट लेव्हलला जाऊन ते चेक केलं आणि त्यामधून जर आपल्याला असं लक्षात आलं, की आपल्या मित्रानं आपल्याला मदत केलेली नाहीये, म्हणून आपण फेल झालोय. पण मित्रांना मदत करणं तिथं गरजेची नाहीये. आपण स्वतः पण तिथं 100% असायला पाहिजे होतं, म्हणून आपण फेल झालेलो आहे. हे रिझन असणं तिथं 100% खात्रीशीर आहे आणि ते ज्यावेळेस तुम्ही ते मनातून आलेलं आहे, इनर व्हॉईस आलेलं आहे. लक्षात येतंय, की बाबा आपण स्वतः पण तेवढेच रिस्पॉन्सिबल आहेत फेल होण्याच्या पाठीमागं. हे जो काही आतून तुमचा व्हॉईस येणार आहे, आतून जो मेसेज येणार आहे आणि त्यानुसार मग ज्यावेळेस आपण असं असं इमॅजिनेशन करेल, की आपलंच काम थोडंसं कुठेतरी कमी पडलेलो आहे. आपणच कुठेतरी कमी पडलेलो आहे. आपलं स्किल कुठेतरी कमी पडलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपण फेल झालेलो आहे आणि त्यानुसारचं जे काही आपलं बिहेवियर असणार ते कसं असणार आहे. तिथून पुढं पुन्हा मित्राला घेऊन व्यवस्थित अभ्यास करणं, व्यवस्थित स्किल डेव्हलप करणं आणि ती गोष्ट कंप्लीट करणं. लक्षात येतंय? म्हणजे ह्या ज्या काही 3 कंडिशन्स आहेत, प्री कंडिशनिंग, सेन्सेशन आणि नॅचरल ॲक्सेप्टन्स. याच्यानुसार आपलं इमॅजिनेशन चालू होणार आहे आणि त्या इमॅजिन बेस्ड आपलं बिहेवियर आणि वर्क चालू होणार आहे. This is the point I want to discuss about this slide is there. So hope that everyone must understood
these 3 points, the preconditioning, सेन्सेशन आणि व्हेरी नॅचरल ऍक्सेप्टन्स, आणि त्याच्यानुसार आपलं इमॅजिनेशन हे कसं असणार आहे. कॅन एनीबडी वॉन्ट टू शेअर समथिंग अबाउट दिस स्लाइड? ते लक्षात आलं का बघा. अँड इफ you don't want to say anything, I will ask that the one question, how the imagination, how our imagination, or on which point our imagination should be based so that our behavior, our work will be naturally acceptable. आपलं इमॅजिनेशन हे कशाच्या बेस्ड असलं पाहिजे? प्री कंडिशन बेस्ड असलं पाहिजे. नॅचरली ऍक्सेप्टेबल. नॅचरली ऍक्सेप्टन्स. ओके, अजून पण पॉइंट इथं आलेला आहे की प्री कंडिशन बेस्ड आपलं इमॅजिनेशन असलं पाहिजे. आता मी आतापर्यंत जे एक्सप्लेन केलं त्याचा कन्क्लुजन असं होतं की आपलं जे इमॅजिनेशन जे आहे ते इमॅजिनेशन आपलं नॅचरली ऍक्सेप्टन्स लेवलवरती असलं पाहिजे. ते प्री कंडिशन बेस्ड असेल तर इथं मी म्हणलेलं आहे बघा की जर आपलं मान्यतेच्या रूपवरती जर आपली इमॅजिनेशन जर असेल तर आपण जे काय आपण राहणार आहोत ते परतंत्रामध्ये राहणार आहोत. परतंत्र म्हणजे काय, आपलं इमॅजिनेशन हे रॉंग असणार आहे, त्यानुसार आपलं बिहेवियर आणि त्यानुसार आपलं वर्क सुद्धा रॉंग असणार आहे. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दिस अवर पॉइंट इज दॅट. मला वाटतं याच्यामध्ये अजून एक जर पॉइंट ऍड करायचा असेल तर मी असा पॉइंट ऍड करेल की जेणेकरून तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की आपलं इमॅजिनेशन हे प्री कंडिशन बेस्ड नसलं पाहिजे किंवा ते सेन्सेशन बेस्ड सुद्धा नसलं पाहिजे. लक्षात येते. तर अजून एक जर उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या घरामध्ये सपोज लहान मुलं आहेत आणि सपोज आपण एखादी गोष्ट बनवतोय, असं कन्सिडर करा, एक असं अज्युम करा की आपण जे एक मातीचं भांडं बनवतोय आणि ते भांडं ती माझी इच्छा आहे आणि त्याच्यानुसार माझं बिहेवियर चालू झालेलं आहे. ठीक आहे. परंतु एक छोटा मुलगा ज्याला अजून काही कळत नाहीये असा मुलगा आपल्या घरामधून आला आणि त्यानं जे काय आपण बनवत होतो, जे अर्धवट आपलं काम राहिलं होतं मातीचं भांडं बनवण्याचं, ते एकदम त्याच्या तिथून आपल्या जवळून जाण्यानं किंवा त्याच्या धक्क्यामुळं किंवा त्यानं स्वतःहून ते उद्ध्वस्त करून टाकलं. आता ती गोष्ट अशी आहे की ते नॅचरली झालेली आहे, म्हणजे त्या मुलाला अजून ते लक्षातच येत नाही की आपण काय करतोय, किती महत्वाचं आपल्यासाठी ते किती महत्वाचं आहे. परंतु त्यानं ते चाइल्डहुड मध्ये त्यानं ते नुकसान केलेलं आहे. मग त्याच्यानुसार आपण जर असा विचार करायला लागलो की ही मुलगा माझ्यासाठी चांगला नाहीये, ह्यानं मुद्दाम केलेलं आहे ही गोष्ट, बरोबर आहे, तर ते प्री कंडिशन बेस्ड आहे. कारण ते नोईंग बेस्ड नाहीये, कारण आपण त्याला समजून असं घेतलेलं नाहीये की ते त्याला लक्षातच येत नाहीये. ते सरळ पळत जाण्याच्या माध्यमातून गेला आणि त्यातून ते आपलं नुकसान झालेलं आहे, हे आपण विचार केला नाही. आपला विचार काय झाला, ते प्री कंडिशन बेस्ड विदाउट नोईंग, म्हणजे त्याला समजून न घेता जर आपण आपलं इमॅजिनेशन स्टार्ट केलं की त्यानं ते सगळं मुद्दाम केलेलं आहे, त्यानं माझा पाठीमागचा काहीतरी सूड काढायचा म्हणून ते तसं केलेलं आहे, तर आपलं इमॅजिनेशन ते त्या माध्यमातून होणार आणि मग आपलं बिहेवियर काय होणार, आपण त्याच्यावरती ओरडणार. तर तो खरंच लहान असेल तर आपण त्याला मारणार देखील. ते बिहेवियर हे आपलं चालू झालं. परंतु हे कशाच्या बेसवरती झालं, हे प्री कंडिशनच्या बेसवरती झालं. लक्षात येतं. आता सेन्सेशनच्या बेसवरती काय की त्यानं आपल्याला धक्का दिलेला आहे, त्याच्यामुळे ते त्याचा चुकून धक्का लागलेला आहे आणि त्यामुळे ते आपलं भांडं जे मातीचं भांडं आहे ते फुटलेलं आहे, त्याचं नुकसान झालेलं आहे. हे त्याचं इमॅजिनेशनचं कारण आहे का त्यानं मुद्दाम धक्का दिलेला आहे, त्यानं मुद्दाम तसं केलेलं आहे. मग त्याच्यानुसार मग आपली पण प्रतिक्रिया की त्याला मारलं गेलं पाहिजे, त्याच्यानुसार ते आपलं इमॅजिनेशन, म्हणजे हे सेन्सेशन बेसवरती आहे. पण नॅचरल ऍक्सेप्टन्सच्या बेसवरती काय आहे की तो छोटा आहे, तो काहीतरी करत होता, तो चुकून आला, तो पळत आला, त्याला लक्षात आलं नाही आपण तिथं काय करतोय ते, तो पाठीमागं बघत पळत होता आणि चुकून त्याचा धक्का लागला आणि आपण आपलं ते भांडं फुटलेलं आहे किंवा नुकसान झालेलं आहे. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे किंवा त्याला ते समजणं गरजेचं आहे. तर आपली इमॅजिनेशन काय होऊ शकतं, ठीक आहे बाळा इथून पुढं तसं करू नको, पुढं बघून पळत जा, हे आपलं बिहेवियर.
म्हणजे हे नॅचरल ऍक्सेप्टेबल झालं. मग त्यानुसार मग आपण त्याला मारणार आहोत का जर असं आपली इमॅजिनेशन झालं तर? नाही. त्यानुसार आपण त्याला समजून घेण्याच्या आणि काही चांगल्या गोष्टी सांगण्याच्या रूपानं आपलं त्याचं बिहेवियर असणार आहे. यावरून तुमच्या हे लक्षात येईल की द प्री कंडिशन बेस्ड आपलं बिहेवियर कसं असतंय, सेन्सेशन बेस्ड आपलं बिहेवियर कसं असतंय आणि नॅचरल ऍक्सेप्टन्सच्या रूपामध्ये लेवलवरती आपलं बिहेवियर कसं असतंय. म्हणजे हे जे काही इमॅजिन जे करतोय, सगळ्यांनी फोकस या सर्कलमध्ये करायचा आहे. हे जे काय आपण इमॅजिन जे करतोय हे कशाच्या बेसवरती आहे हे लक्षात येणं गरजेचं आहे. परंतु मी काय सांगतोय त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. परंतु आपण आपल्या इमॅजिनेशन किंवा 90% आपलं इमॅजिनेशन हे प्री कंडिशन बेस्ड असतंय आणि त्यामुळं आपलं बिहेवियर हे चुकीचं असतंय. आपलं वर्क जे आहे हे चुकीचं असतं. ज्या वेळेस आपलं 100% इमॅजिनेशन हे नॅचरल ऍक्सेप्टन्स लेवलवरती असेल, त्यावेळेचं जे काय आपलं बिहेवियर असणार आहे, त्यावेळेचं जे काय आपलं वर्क असणार आहे, ते डेफिनेटली आपल्याला कंटिन्युअस आनंद देणारं असणार आहे. दिस इज द conclusion of this slide is there. Get it my point? So now in the next slide also you will get the same things. The consequences of imagination from the three sources. Self-organization. If your imagination is motivated by preconditioning or sensation, you may or may not be in harmony. हार्मोनी म्हणजे काय की आपण स्वतःशी सुसंवाद व्यवस्थित साधू शकणार नाहीये आणि त्याच्यामुळं आपण आनंदी राहू शकणार नाही. कशामुळं? इफ युअर इमॅजिनेशन इज मोटिवेटेड बाय प्री कंडिशनिंग or sensation, you may or may not be in a harmony. म्हणजे तुम्ही आनंदी राहू शकत नाही. पण जर इमॅजिनेशन हे आपलं नॅचरल ऍक्सेप्टन्स लेवलवरती असेल, गेट इट माय पॉइंट, तर आपलं डिझायर काय असणार आहे? ते डी म्हणजे काय इथं तुम्ही लक्षात ठेवायचं, डिझायर. त्याच्यावरून आपले थॉट्स काय असणार आहेत आणि थॉट्स वरून आपले एक्सपेक्टेशन काय असणार आहेत. तर ज्या वेळेस हा बेस जर आपला नॅचरल ऍक्सेप्टन्स असेल तर त्यावेळेस या प्रत्येक लेवलवरती, प्रत्येक ऍक्टिव्हिटीवरती म्हणजे डिझायर, थॉट आणि एक्सपेक्टेशन हे आपण कंटिन्युअस आनंदीच असणार आहोत. म्हणजे ज्यावेळेस मी सांगितलं की तो लहान मुलगा आहे, त्याला समजत नाही, हे आपण ज्यावेळेस नॅचरली एक्सेप्ट केलं त्यावेळेस आपले डिझायर्स काय असणार आहेत, 1 2 3 4, आणि त्या डिझायर मधून आपले थॉट्स काय असणार आहेत. तो लहान आहे, त्याला समजत नाहीये, आपण मोठे आहोत, त्याला समजून घेतलं पाहिजे, त्याच्याकडून चुकून झालेलं आहे, हे आपले थॉट्स आहेत. लक्षात येते? हे नंबर ऑफ थॉट्स प्रत्येक डिझायर मधून इथं जे दाखवलेलं आहे ते नंबर ऑफ थॉट्स दाखवलेले आहे. आणि त्या थॉट्स मधून आपलं एक्सपेक्टेशन, आपण त्याच्याकडून काय एक्सपेक्ट करणार आहे, आपण स्वतःकडूनच एक्सपेक्ट करू शकतो. म्हणजे नंबर ऑफ एक्सपेक्टेशन मग आपले जनरेट होणार आहेत आणि त्याचा जो काय बेस आहे तो आहे नॅचरल ऍक्सेप्टन्स. आणि डेफिनेटली ज्यावेळेस आपला बेस, आपलं इमॅजिनेशन हे नॅचरल ऍक्सेप्टन्स लेवल बेस्ड असणार आहे, त्यावेळेस आपण कंटिन्युअस हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी मध्ये असणार आहोत. पण याच्या उलट काय की जर आपल्या डिझायर, थॉट आणि एक्सपेक्टेशनचा जर बेस जर प्री कंडिशनिंग किंवा सेन्सेशन असेल तर डेफिनेटली आपल्याला प्रॉब्लेम फेस करावे लागणार आहेत आणि त्या ठिकाणी आपलं कन्फ्युजन असू शकतं आणि त्या स्टेटमध्ये आपण आनंदी राहू शकत नाही. तर त्यासाठी इथं काय लिहिलेलं आहे बघा, देअर इज अ लार्ज पॉसिबिलिटी दॅट, आणि मोस्ट ऑफ द टाइम्स 90% मी म्हणतोय, 90 आणि ते सेन्सेशनचे 97% आपण हे आपलं जे काय इच्छा, त्यानंतर विचार आणि त्याच्यावरून आशा, याचा जो काय बेस आहे तो प्री कंडिशन बेस्ड किंवा सेन्सेशन बेस्ड असतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, देअर इज अ लार्ज पॉसिबिलिटी दॅट देअर इज अ कॉन्ट्राडिक्शन इन युअर डिझायर leading to concentrate in your thoughts and then expectation. In such state of contradiction within your imagination is enough to keep you unhappy all the time. तर ज्यावेळेस आपलं इमॅजिनेशन हे प्री कंडिशन बेस्ड असेल त्यावेळेस आपण आनंदी राहू शकणार नाहीये, किंवा आपलं जर इमॅजिनेशन सेन्सेशन बेस्ड वरती जरी असेल तरी देखील आपण
आनंदी राहू शकणार नाही. तर आपलं इमॅजिनेशन हे ज्यावेळेस नॅचरल ऍक्सेप्टन्स बेस्ड असेल त्याच वेळेस आपण आनंदी राहू शकतो, हे लक्षात येणं फार गरजेचं आहे. मग आता तुम्हाला फोकस करायचा आहे तो म्हणजे आपलं डिझायर, त्यातून तयार होणारे थॉट्स आणि थॉट्स मधून असणारे आपले एक्सपेक्टेशन, या सगळ्यांचा बेस काय आहे तो हुडकणं, ते समजणं आणि त्यानुसार राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर त्या सर्वांचा बेस नॅचरल ऍक्सेप्टन्स आहे का, प्री कंडिशनिंग आहे का, का सेन्सेशन आहे, यावरून आपण आपले थॉट्स, आपले डिझायर्स आणि आपले एक्सपेक्टेशन लक्षात घेऊ शकतो. ठीक आहे. सो टुडे we stop here. On the next lecture, definitely we will start to discussing on the same point, but hope that everyone please try to verify yourself, try to ask the few question to yourself, and जे काही आपल्या ऍक्टिव्हिटी आहेत त्याच्याबद्दल सुद्धा थोडासा बारकाईने विचार करून ते कशाच्या बेसवरती आहे, या आपल्या जे काही डेली लाईफ मध्ये आहे, हे जे काही एज्युकेशन आहे ते ऍक्च्युली आपलं जे डेली रुटीन आहे ते व्हेरीफाय करण्यासाठी, क्रॉस चेक करण्यासाठीच आहे. तर ते थोडंसं त्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्ही सर्वजण विचार करत चला, की जेणेकरून या गोष्टी तुम्हाला फॅमिलियर होऊन जातील. ठीक आहे. सो टुडे वी स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी